एकीकडे आपण बघितलं पुण्यातील L3 हॉटेलमध्ये एमडीचं सेवन करण्यात आल्याचं दिसलं, तर आता पुण्यातील L3 हॉटेल चालकाचा आणखी एक कारनामा सुद्धा समोर आलाय। हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे गॅस साठा करून ठेवल्याचं समोर आलंय। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील L3 बारवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केलेली आहे। महापालिकेने या बारचं सील उघडून आतमध्ये देखील पाडकाम सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर या ज्या इमारतीमध्ये हा बार आहे त्याच्या मागच्या बाजूला आता आपण आहोत। आपण हे जे समोर पाहतोय ते सिलेंडर ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला लोखंडी बॉक्स आहे। याच बॉक्समध्ये या बारचे काही सिलेंडर ठेवण्यात येतात अशी माहिती आहे आणि या सोसायटीच्या आवारात हे सिलेंडर ठेवण्यासाठी खोलण्यात आलेला बॉक्स अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे अशी या सोसायटीमधील रहिवाशांची माहिती आहे। सभासदांची माहिती आहे, त्यांनी याविरोधात तक्रार देखील केलेली होती, मात्र कुठलीही कारवाई झालेली नाही। आपण पाहू शकतो की या सिलेंडरला कनेक्शन जोडण्यात आलेलं आहे आणि तो गॅस वरती या बारचं जे किचन आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे। या बारचा हा सिलेंडरचा स्टॉक या सोसायटीतल्या लोकांसाठी कधीही धोकादायक ठरू शकतो आणि त्यामुळे यावरती कारवाई होण्याची मागणी व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।